मित्रांनो, रात्रीच्या भयान अंधारात पावसात भिजत तुम्ही कधी एखाद्या अनोळख्या निर्जन ठिकाण एक रात्र काढली आहे का? जिथे प्रत्येक क्षण मृत्यूच्या दारात उभा राहिल्यासारखा वाटतो, जिथे तुमच्या भोवती अदृश्य शक्तींचा वेढा असतो. मी तन्मय, कोल्हापूरचा रहिवासी. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशाच भयानक रात्रीची गोष्ट सांगणार आहे, जी आजही आठवली की माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. ही केवळ एक कथा नाही, तर मी आणि माझ्या मित्रांनी अनुभवलेला एक भयानक थरार आहे, ज्याने आमच्या जीवनाचा अर्थच बदलून टाकला. ती रात्र अशी होती की आम्ही प्रत्येक क्षणासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो, सकाळ होण्याची आणि त्या शापित गेस्ट हाऊसमधून जिवंत बाहेर पडण्याची. तुम्ही तयार आहात का माझ्यासोबत त्या रात्रीच्या भयान प्रवासात सहभागी होण्यासाठी? नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मराठी भयकथा या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने मला अशाच नवनवीन आणि भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्हाला मृत्यूच्या दारात परत आलेल्या एका माणसाची थरारक कहाणी ऐकायची असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक क्षणाला याचा थरार वाढत जातो. आणि हो, कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची भयकथा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तन्मय आणि आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील एक थरारक आणि विस्मयकारक अनुभव शेअर करणार आहे, ज्याने माझा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. खरं सांगायचं तर आजही त्या रात्रीची आठवण झाली की माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. ही गोष्ट आहे साधारण 3 वर्षापूर्वीची, जेव्हा मी कोल्हापूरच्या एका खासगी कॉलेजमध्ये 3ऱ्या वर्षाला शिकत होतो. आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी कॉलेज ट्रिप जाते. त्यावेळी ही ट्रिप कुठे न्यायची यावर जोरदार चर्चा सुरू होती. बऱ्याच विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतल्यावर सर्वांच्या पसंतीने कोकणातील गुहागर हे ठिकाण निश्चित झालं. गुहागरचं नाव ऐकताच आम्ही सगळेजण अक्षरशः वेडे झालो होतो. कोकणातील सुंदर किनारे, निळशार पाणी आणि निसर्गाची मनमोहक दृश्य डोळ्यासमोर उभी राहिली. आमच्या ग्रुपमध्ये मी, सार्थक, प्रणव, अक्षता आणि श्रेया असे आम्ही 5 मित्रमैत्रिणी होतो. आम्ही तर नुसते हुरळून गेलो होतो. किती वाट बघत होतो या सहलीची. शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी लवकरच आम्ही कॉलेजच्या बसमध्ये चढलो. आमची तीच कॉलेजची जुनी पण विश्वासार्ह बस होती, जी दरवर्षी कॉलेज ट्रिपला जायची. बसमध्ये आम्ही विद्यार्थी, आमचे काही प्राध्यापक आणि नेहमीचेच ड्रायव्हर काका होते. कोल्हापूरहून गुहागरकडे आमचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला बसमधील शांतता हळूहळू उत्साहात बदलू लागली. मित्रांसोबत गप्पा, गाणी आणि शिक्षकांचे मजेदार किस्से यामुळे प्रवास खूप आनंददायी वाटत होता. खिडकीतून बाहेर दिसणारी हिरवीगार शेतं, दूरवरचे डोंगर आणि सकाळी पडलेली धुक्याची चादर मन शांत करणारी होती. गुहागरात पोचल्यावर तर आम्ही भारावूनच गेलो. समोर अथांग पसरलेला निळा समुद्र, किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा धीर गंभीर आवाज आणि नारळाच्या झाडांची हिरवण, स्वर्गच जणू. आम्ही दिवसभर समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबलो, वाळूत किल्ला बांधला आणि किनाऱ्यावर सूर्यास्तानंतरचं विलोभनीय दृश्य अनुभवलं. सार्थकने आणलेल्या कॅमेऱ्यात आम्ही खूप फोटो काढले, व्हिडिओ क्लिप्स बनवल्या. प्रणवने आणलेले स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स सर्वांनी मिळून पिकनिकच्या स्टाईलमध्ये खाल्लं. शिक्षकांनीही आज आम्हाला मित्रांसारखीच वागणूक दिली, ज्यामुळे वातावरण खूपच मोकळं झालं होतं. दिवसभर आम्ही इतके रमून गेलो होतो ना की वेळ कसा गेला कळलंच नाही. संध्याकाळ झाली आणि परतीची वेळ झाली. आम्हाला मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूरला परत पोचायचं होतं. संध्याकाळच्या सुमारास रोहित सरांनी सांगितलं, चला आता निघूया, हवामान अचानक बिघडताना दिसते. आम्ही बसमध्ये बसलो
आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. बाहेरून ढगांचा गडगडाट ऐकू येत होता आणि विजेचे लखलखाट सुरू झाले होते. सुरुवातीला हलकी पावसाची रिमझिम सुरू होती, पण जसजशी रात्र पडू लागली ना तसा पाऊस वाढू लागला. बस एका निर्जन आणि भयान रस्त्यावरून वेगाने धावत होती. रात्रीचा अंधार सर्वत्र दाटला होता. आसपास फक्त झाडांची सळसळ, रातकिड्यांचा कर्कश आवाज आणि बेडकांचे डरावणे एवढंच काय ते ऐकू येत होतं, जिथे रात्रीच्या भयान शांततेला भेदत होते. अचानक एक जोरदार झटका बसला आणि बसमधील सर्व दिवे गेले. ड्रायव्हर काकाने लगेच ब्रेक लावला आणि बस थांबवली. इंजिनने दगा दिला होता. सर्व विद्यार्थी अस्वस्थ झाले. काय झालं ड्रायव्हर काका, बस का थांबवली? सरांनी विचारलं. सर, मला वाटतं बसमध्ये काहीतरी बिघाड झालाय. मी प्रयत्न करतो स्टार्ट करायचा, ड्रायव्हर काका म्हणाले. खरे, त्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण बस काही केलं स्टार्ट होईना. ड्रायव्हर काका खाली उतरले. त्यांच्यासोबत आमचे प्राध्यापकही उतरले. आम्ही काही विद्यार्थीही उत्सुकतेने खाली उतरलो. आम्ही बसचे टायर तपासले. ते अगदी व्यवस्थित होते. बिघाड इंजिनमध्येच होता. सर, घाट रस्त्यावर कधी कधी असं होतं. मला नाही वाटत आता बस सकाळपर्यंत स्टार्ट होईल, ड्रायव्हर काका म्हणाले. रोहित सरांनी सर्वांना मोबाईल चेक करायला सांगितला. बघा, कोणाला सिग्नल येतोय का ते. आम्ही सर्वांनी आपापले मोबाईल काढले. नेटवर्क होतं खरं, पण सिग्नल खूपच कमी होते. काही मुलांनी गुगल मॅप लावला, जेणेकरून आसपास आपण कुठे आहोत आणि मदत मिळू शकेल का, अशी जागा आहे का हे पाहता येईल. सर, इथे जवळच साधारण 10-15 मिनिटांच्या अंतरांवर एक गेस्ट हाऊस दिसते. गुगल मॅपवर एक मुलगा ओरडला. इथे जवळ ना पेट्रोल पंप दिसतोय ना वर्कशॉप. मला वाटतं तिथेच जावं लागेल आपल्याला. त्याच क्षणी पुन्हा एकदा जोरदार ढगांचा गडगडाट झाला आणि पावसाचा जोर वाढला. घाट रस्ता आहे, निर्जन आहे. रात्री इथे थांबणं सुरक्षित नाही. गेस्ट हाऊसमध्ये जाणंच योग्य राहील. रोहित सरांनी निर्णय घेतला. गुगल मॅपवर गेस्ट हाऊस शोधणारा मुलगा पुढे होता. त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन होता. आम्ही सर्वांनीही आपापले मोबाईल टॉर्च ऑन केले. आमच्यासोबत मुलीही होत्या. त्यामुळे सुरेखा मॅडमने सर्वांना धीर दिला. घाबरू नका, आपण सगळे सोबत आहोत. आम्ही सर्वजण, आमचे प्राध्यापक आणि विद्यार्थी, त्या भयानक पावसात आणि अंधारात गेस्ट हाऊसच्या दिशेने चालू लागलो. चालता चालता बराच वेळ झाला. कुठे आहे तो गेस्ट हाऊस, किती दूर आहे अजून, रस्ताही किती निर्जन आहे. रोहित सर म्हणाले. सर, आपण अगदी जवळ आलोय, तो मुलगा म्हणाला. जसे जसे आम्ही पुढे जात होतो तसतशी एका भयानक इमारतीची अस्पष्ट आकृती दिसू लागली. आम्ही तिथे पोचलो तेव्हा ती एक जुनाट मोडकळीस आलेली इमारत होती. तिच्या एका कोपऱ्यावर तुटलेल्या बोर्डवर गेस्ट हाऊस असे लिहिले होते. ती इमारत पूर्णपणे अंधारात बुडालेली होती. जणू इथे कित्येक शतकांपासून कोणीच आले नव्हते. तिथे एक जुनाट स्ट्रीट लाईट अंधुकसा जळत होता. त्या प्रकाशातून पुढे गेल्यावर त्या गेस्ट हाऊसच्या मुख्य गेटवर एकच बल्ब जळत होता आणि त्यावरही मोठ्या अक्षरात गेस्ट हाऊस असे कोरले होते. बघून वाटत होतं की कधी काळी हे इथे एखादं शानदार गेस्ट हाऊस असेल, पण आता इथे कोणी आहे की नाही हे आत गेल्यावरच कळणार होतं. रोहित सरांनी आम्हाला थांबायला सांगितलं. थांबा, आधी जाऊन पाहूयात ते गेस्ट हाऊस उघडं तरी आहे की नाही. बघून तर वाटतंय की कित्येक वर्षापासून इथे कोणीच आलं नाही. आमचे काही सर पुढे गेले. त्याने जाऊन पाहिलं तर दरवाजाला कुलूप नव्हतं, जे या गोष्टीची निशाणी होती की तिथे अजूनही कोणीतरी आहे. आतून त्यांना कोणीतरी दरवाजा उघडून बंद केल्याचा आवाजही ऐकू आला. त्याच क्षणी सरांनी दारावर थाप मारली आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना गेस्ट हाऊसच्या जवळ यायला सांगितलं. 2 वेळा थाप मारली. तिसऱ्या वेळी आतून एका स्त्रीचा आवाज आला. कोण आहे बाहेर? इतक्या रात्री कोण आलंय? आम्ही वाटसरू आहोत मॅडम. कॉलेज ट्रिपला गेलो होतो, पण बस खराब झालीये. आम्हाला इथं रात्र काढायची आहे. या गेस्ट हाऊसमध्ये खोल्या शिल्लक आहेत का? सरांनी विचारलं. थांबा, मी बाहेर येते, ती बाई म्हणाली. थोड्या वेळाने त्या बाईने गेट उघडलं.
गंजलेल्या गेटच्या उघडण्याचा कर्कश आवाज आला. जणू कित्येक वर्षांनी ते गेट उघडलं होतं. गेट उघडताच समोर एक तरुण बाई उभी होती. तिच्या हातात कंदील होता. तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि डोक्यावर पदर घेतला होता. ती म्हणाली, जी, आपण आत येऊ शकता. या गेस्ट हाऊसमध्ये आता फार कमी लोक थांबतात. फक्त ज्यांना लोकेशनवरून याचा पत्ता लागतो ना, तेच येतात. तुम्हीही आत या. पाऊस खूपच आहे. जसजसं आम्ही सर्व विद्यार्थी त्या गेस्ट हाऊसमध्ये पाऊल टाकलं, तसतसं पुन्हा एकदा जोरदार ढगांचा गडगडाट झाला आणि वीज कडाडली. सगळेच घाबरले. ती वीज त्या गेस्ट हाऊसच्या मोडकळीस आलेल्या खिडक्यांवर पडली, ज्यामुळे आम्हाला कळलं की गेस्ट हाऊसच्या नावावर हे तर एखादं भयानक खंडर आहे. त्या बाईने कंदील घेऊन आम्हाला त्या जुन्या गेस्ट हाऊसमध्ये आत नेले. एका मोठ्या व्हरांड्यातून जात आम्ही एका खूप मोठ्या दरवाजासमोर उभे होतो. तिने आपल्या हाताने तो दरवाजा उघडला तेव्हा समोर एक खूप मोठा हॉल होता, जिथे जुन्या पद्धतीचे सोफे ठेवलेले होते. आम्ही आत शिरलो. तिने एक कंदील एका कोपऱ्यात ठेवला आणि दुसरा कंदीलही पेटवला. ती म्हणाली, हवामान खराब असल्यामुळे इथे लाईट केली आहे. नाईलाजाने तुम्हाला अंधारातच इथे राहावं लागेल. काही हरकत नाही मॅडम, आम्हाला फक्त रात्र काढायची आहे. आमची बस खराब झाली आहे आणि अशा रस्त्यावर बसमध्ये थांबणं सुरक्षित नाही. आजकालचे वातावरण खूपच खराब आहे, रोहित सर म्हणाले. त्यावर ती बाई म्हणाली, हो नक्कीच. समोर ज्या पायऱ्या आहेत तिथून वर 4-5 खोल्या आहेत आणि इथे खालीही 2-3 खोल्या आहेत. तुम्हाला जिथे थांबायचं असेल तिथे थांबू शकता. सगळ्या खोल्या रिकाम्या आहेत. सुरेखा मॅडमनी तिला विचारलं, तुम्ही इतक्या मोठ्या गेस्ट हाऊसमध्ये एकट्याच राहता का? तिने मॅडमच्या दिशेने वळून पाहिलं आणि म्हणाली, नाही, माझं कुटुंबही राहतं. आमचं घर या गेस्ट हाऊसच्या मागच्या बाजूला आहे. इथे फक्त प्रवासी थांबतात, आम्ही नाही. मॅडम म्हणाल्या, ठीक आहे. ती बाई म्हणाली की सर्व खोल्यांमध्ये कंदील आणि माचीस आहेत. तुम्ही कंदील पेटवून रात्र काढा. कशाची गरज लागली तर हा जो दरवाजा आहे ना, तिथे 3 वेळा थाप मारा. मी येईन. सुरेखा मॅडम म्हणाल्या, ठीक आहे. त्यानंतर सुरेखा मॅडम म्हणाल्या, आपण अशा खोल्यांमध्ये राहू जिथे आपण सर्वजण एकमेकांसोबतच राहू. कारण ही जागा अशी आहे की आपण पहिल्यांदा इथे थांबतोय. त्यामुळे काही जण वर आणि काही जण खाली हे योग्य नाही. रोहित सरांनी सांगितलं की वर 5 खोल्या आहेत. आपण सगळे वरच जाऊया. ड्रायव्हर काकाने सांगितलं की मी खालच्या खोलीत थांबतोय. ड्रायव्हर काकाही सोबतच होते. बसला कुलूप लावले होते. ड्रायव्हर काका खालच्या खोलीत थांबले आणि एक सर त्यांच्यासोबत थांबले. आम्ही सर्वजण त्या जुन्या पायऱ्या चढत गेस्ट हाऊसमध्ये वरच्या मजल्यावर जाऊ लागलो. समोर एका रांगेत खोल्या होत्या, अगदी गोलाकार. एक खोली, मग दुसरी, मग तिसरी, अशा 4-5 खोल्या होत्या. अगदी एक एक करून सर्व खोल्यांचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडताच आतून मातीचा वास आला. कदाचित पावसामुळे मातीचा वास देत असावा. आम्ही आत शिरलो आणि मोबाईल टॉर्चच्या मदतीने ते कंदील पेटवले. 2 खोल्यांमध्ये महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनी थांबल्या. बाकीच्या 3 खोल्यांमध्ये आम्ही मुलं थांबलो आणि एका खोलीत आणखी 2 स्तर थांबलो. सर्वजण प्रवासाने थकलेले होते. दिवसभर आम्ही प्रवास करत होतो आणि फिरत होतो, त्यामुळे सगळेच थकलेले होते. बाहेर पाऊस अजूनही जोरात पडतच होता. आम्ही त्या खोल्यांमध्ये झोपताच थोड्या वेळाने असं वाटतं की जणू गेस्ट हाऊसच्या पायऱ्यांवर कोणीतरी वेगाने धावत आहे. हे आवाज आम्हीही ऐकले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनीही ऐकले. आता आम्ही एकमेकांना विचारत आपले, पायऱ्यांवर कोण धावते? त्यावर काही मुलांनी सांगितलं, कदाचित तीच बाई असे किंवा तिचे घरचे असतील, पाहण्यासाठी आले असतील की आपण कुठे थांबलोय. त्यानंतर लगेच असे वाटलं की जणू एखाद्या बंद खोलीचा दरवाजा उघडला आहे. दरवाजा उघडण्याचा आणि जोरदार बंद होण्याचा आवाज आला. बाहेर अथंड पाऊस पडत होता. तेव्हा असं वाटलं की कोणीतरी जोरदारपणे एका खोलीवर थाप मारत आहे. आम्हाला वाटलं की कदाचित आमच्या खोलीवर थाप मारत आहे. शेजारच्या मुलांना वाटलं
की त्यांच्या खोलीवर खाप मारत आहे. महिला प्राध्यापक म्हणजे सुरेखा मॅडम त्यांना आणि वाटतं की त्यांच्या दरवाज्यावर थाप मारत आहे. सर्वांनी एकदम दरवाजे उघडले. बाहेर येऊन पाहिलं तर कुठेही कोणी नव्हतं. आता आम्ही सर्वजण बाहेर उभे होतो आणि एकमेकांकडे बघत होतो की हे काय आहे. इथे तर कोणीच नाहीये. मग थाप कोणी मारली? त्याच वेळी असं वाटलं की कोणीतरी खूप वेगाने पायऱ्यांवरून खाली उतरलं आहे. तेव्हा सुरेखा मॅडम आणि रोहित सरांनी सांगितलं की आता कोणीही खोल्यांमधून बाहेर पडू नका. सकाळ होईपर्यंत सर्वजण खोल्यांच्या आतच राहा. आम्ही खोल्यांचे दरवाजे आतून बंद केले, कड्या लावून घेतल्या. आम्हाला खूप जास्त भीती वाटू लागली, कारण त्या गेस्ट हाऊसचे वातावरण एकदमच भयान आणि गूढ वाटू लागले होते, अगदी एखाद्या हॉरर मूव्हीसारखं. तिथेही बऱ्याच मुलांनी मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण एकतर मोबाईलची बॅटरी जवळपास संपली होती. त्यामुळे आम्ही जास्त प्रयत्न करत नव्हतो की कुठे मोबाईल बंदच करू नये. आम्ही तिथेच थांबलो, पण मनामधून अनेक प्रश्न आणि भीती घर करून बसलीची. त्या निर्जन रस्त्यावर अचानक खराब झालेल्या बसमधून उतरून एका अनोळखी गेस्ट हाऊसकडे जाण्याचा निर्णय खरंच योग्य होता का? आमच्या मनात अनेक प्रश्न घर करून बसले होते. पण बाहेरच्या भयान शांततेने आणि पावसामुळे आम्ही सर्वजण गप्प झाले होतो. थोड्या वेळाने मला आणि इतरांना आमच्या खोल्यांच्या बाहेरून पायात पैंजण घातलेल्या बाईच्या चालण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज खूपच स्पष्ट होता, जणू ती बाई प्रत्येक पोलीस समोरून हळुवारपणे फिरत होती आणि एकमेकांकडे बघितले, पण कोणीही काही बोलले नाही. एक गूढ शांतता खोलीत पसरली होती. नंतर अचानक एक अत्यंत भयानक अमानवी हास्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज इतका कर्कश आणि भीतीदायक होता की आमच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. ते हास्य मानवी नव्हतेच, ते एखाद्या पिशाच्यासारखे वाटत होते. आम्ही सर्वजण जागेवरच बोथून गेलो, श्वास रोखून धरला. त्या हास्याने आमच्या हृदयाची धडधड वाढवली होती. बाहेर पाऊस कोसळतच होता आणि विजेचा कडकडाट अजूनही सुरूच होता, पण त्या हास्यापुढे ते सर्व आवाज फिके पडले होते. वरच्या मजल्यावर ही भयान शांतता असताना अचानक खालू ड्रायव्हर काका आणि अजय सरांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. मला वाचवा, त्या मला मारतील असे ते ओरडत होते. त्यांच्या किंकाळ्या ऐकून आम्ही सर्वजण घाबरून गेलो. रोहित सरांनी आम्हाला खोल्यांच्या बाहेर यायचं नाही असं सांगितलं होतं, पण ते ओरडणे इतके हृदयद्रावक होते की आम्ही त्यांची सूचना विसरून धावत पळत खाली आलो. खाली पोचल्यावर पाहिले तर ड्रायव्हर काका आणि अजय सर ज्या खोलीत होते तिचा दरवाजा बाहेरून बंद होता. ते दोघेही आतून जोरजोरात तार वाजवत दरवाजा उघडा, दरवाजा उघडा असे ओरडत होते. आम्ही कसे तसे दार उघडले. दार उघडताच ड्रायव्हर काका आणि अजय सर बाहेर गावले. त्यांचे चेहरे पांढरे पटक पडले होते आणि त्यांचे अंग थरथर कापत होतं. इथे काहीतरी आहे सर, आपल्याला इथे राहायचं नाहीये, आम्हाला पण तुमच्यासोबत वरच घ्या, अजय सर घाबरून म्हणाले. रोहित सरांनी त्यांना शांत परत विचारले, काय झालं, सगळं ठीक आहे ना? ड्रायव्हर काका कसेबसे बोलले, सर आम्ही झोपलो होतो, अचानक खोरीचा दरवाजा उघडला, माझी एकदम झोंपच उडाली आणि मी विचारलं कोण आहे, तर एक भयानक चेहऱ्याची बाई समोर उभी होती. तिचा चेहरा खूपच विकृत आणि भयावह दिसत होता. ती एकटक माझ्याकडे बघत होती. मी उठून बसलो तर ती अचानक नाहीशी झाली. मी जसा बाहेर आलो तर समोर पायऱ्यांवर एक म्हातारी बाई बसलेली होती. तिचा चेहरा सुरकुत्याने भरलेला होता आणि तिचे दात बाहेर आलेले होते. ती खूपच भयानक दिसत होती. काका पुढे बोलत होते. मी तिच्याशी काही बोलणार तितक्यात मागून माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी वळून पाहिलं तर एक भयानक चेहऱ्याचा माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यातून निखारे चमकत होते आणि त्याचा चेहरा काळा व कुरूप होता. इतकं कुरूप होईपर्यंत अजय सरांनीही त्याला बघितलं आणि त्याच क्षणी दार बंद झालं आणि ड्रायव्हर काका ओरडू लागले,
सर, मला वाटतं हे गेस्ट हाऊस भुताने पछाडलेलं आहे. माझे ऐका, आपण इथून निघूया आणि बसमध्येच रात्र काढूया. रोहित सरांनी आकाशाकडे पाहिले. पाऊस बघताय का? ढगांचा कडकडाट सुरूच आहे. अशा पावसात इतक्या रात्री त्या निर्जन रस्त्यावर आपण कसे जाणार? आपण सगळ्यांनी एकाच ठिकाणी राहिले पाहिजे. नाईलाजाने सर्वजण पुन्हा वरच्या मजल्यावर गेले. आम्ही वरच्या खोल्यांमध्ये जाऊन आतून दरवाजे बंद केले. त्या क्षणी खालच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरजोरात धापा पडू लागलं. बाहेरून एका म्हाताऱ्या बाईचा आवाज घुमू लागला. दरवाजा उघडा, बाहेर खूप पाऊस आहे, मला आत येऊ द्या. पण आम्ही तिचं काहीच ऐकलं नाही. आम्ही सगळे भिंतीला टेकून श्वास रोखून बसलो होतो. रात्रभर आमचा पाठलाग करणारी ती अमानवी शक्ती कोण होती? आणि त्या म्हाताऱ्या बाईला खरंच आत येऊ द्यायला हवं होतं का? की आम्ही त्यांना आत घेतलं नाही म्हणून आम्ही वाचलो? ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात भयावह रात्र होती. कंदिलाच्या मंद प्रकाशात आणि बाहेरच्या वादळी वाऱ्याच्या आवाजात आम्ही सगळेजण एका कोपऱ्यात निश्चित बसलो होतो. प्रत्येक क्षण युगासारखा वाटत होता. बाहेरील पाऊस, विजांचा कडकडाट आणि गेस्ट हाऊसमधून येणारे ते भयानक आवाज यांनी आम्हाला वेढून टाकलं होतं. आम्ही सर्वजण एवढे घाबरलो होतो की एका क्षणासाठीही डोळे मिटण्याची हिंमत झाली नाही. रात्रभर बाहेर पाऊस कोसळत राहिला, विजा चमकत राहिल्या आणि ढगांचा गडगडाट सुरूच होता. खालच्या खोल्यांचे दरवाजे वारंवार उघडण्याचे आणि बंद होण्याचे आवाज येतच होते. प्रत्येक वेळी दरवाजा उघडल्याचा आवाज आला की आमच्या काळजाचा ठोका चुकत होता. पायऱ्यांवरून कोणीतरी खूप वेगाने धावत असल्याचे भास होत होते. कधी वर येताना तर कधी खाली जाताना ते भयानक हास्य पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. जणू ते आमच्यावरच हसत होते. आमच्या भीतीने त्यांना आनंद होत होता. आम्हाला वाटत होते की आम्ही एखाद्या भुताच्या बंगल्यात अडकलो आहोत. त्या गेस्ट हाऊसच्या जुन्या भिंती आणि खोल्यांमधील बिछाण्यावर धुळीचा एक जाड थर होता, जो पाहून वाटत होतं की कदाचित तिथे कित्येक वर्षापासून कोणीच आलं नव्हतं. प्रत्येक गोष्टीतली एक अनामी भीती जाणवतच होती. आम्ही सर्वजण एकमेकांकडे बघत होतो. डोळ्यात भीती आणि चेहऱ्यावर चिंतेची स्पष्ट रेषा होती. सार्थकने एकदा मोबाईल काढून नेटवर्क चेक करण्याचा प्रयत्न केला, पण बॅटरी जवळजवळ संपली होती. त्यामुळे जास्त प्रयत्न करून बॅटरी वाया घालवणं योग्य नव्हतं. आम्ही आतून दरवाजाला अजून मजबूत कडी लावली होती, पण ती कडी किती काळ टिकेल याची शाश्वती नव्हती. प्रत्येक क्षणी कोणाची तरी चाहूल लागत होती. कोणीतरी दरवाजाच्या बाहेर थांबल्यासारखं वाटत होतं. अक्षता आणि श्रेया तर भेदरलेल्या अवस्थेत एकमेकांना पिलथून बसल्या होत्या. त्यांचे डोळे सतत दरवाजाकडे रोखलेले होते. आम्ही तिथेच थांबलो, कारण मनामध्ये अनेक प्रश्न आणि भीती घर करून बसली होती. कशीबशी ती भयानक रात्र सरली. सकाळ 2च्या आधीच साधारण 6 वाजण्याच्या सुमारास प्रणवच्या मोबाईलचा अलार्म वाजला. अलार्मचा आवाज ऐकून आम्ही सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. बाहेरून मंद सूर्यप्रकाश आत येत होता आणि पावसाचा जोर तोही थोडा कमी झाला होता. आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळूच आपापल्या खोल्यांमधून बाहेर आले. आम्ही सुरेखा मॅडम आणि नुलींनाही उठवलं. अक्षता आणि श्रेया त्या तर अजूनही खूप घाबरलेल्या दिसत होत्या. अक्षताने थरथरत्या आवाजात सांगितले, मॅडम, त्या खोलीत एक आरसा होता ना, त्या आरशात रात्रभर मला एका बाईची भयानक प्रतिमा दिसत होती. तिची सावली, तिचा चेहरा, ती वारंवार आरशात प्रकट होत होती आणि नाहीशी होत होती. मी रात्रभर खूप घाबरले होते, पण माझ्या खिशातून आवाजच बाहेर येत नव्हता. अक्षताच्या डोळ्यात अजूनही ती भीती स्पष्ट दिसत होती. आम्ही सावकाश पायऱ्या उतरून खाली आलो. मुख्य दरवाजाजवळ तीच बाई उभी होती जिने आम्हाला रात्री आत घेतले होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदललेले होते. आता तिचा चेहरा अधिकच भयावह दिसत होता. डोळे लालसर झाले होते आणि एक विचित्र हास्य
तिच्या ओठांवर होते. ती म्हणाली, "इतक्या सकाळी तुम्ही लगेच चाललात? थांबा जरा, मी तुमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करते." सुरेखा मॅडमने नम्रतेने उत्तर दिले, "नाही मॅडम, आमची बस खराब झाली आहे. आम्हाला आता लगेच निघायला हवं." पण ती बाई हट्टाने म्हणाली, "थांबा ना, असे आम्ही कोणालाही जाऊ देत नाही जोपर्यंत त्यांचा पाहुणचार करत नाही." रोहित सरांनी तिला पैशाची ऑफर दिली. "तुम्ही फक्त भाडे सांगा, आम्हाला आता निघायला हवं." ती बाई म्हणाली, "तुम्ही संकटात सापडले होतात, कितीही पैसे घ्या, काहीच हरकत नाही." तेवढ्यात अक्षता अचानक जोरात किंचाळली, "मॅडम, त्या खोलीत एक बाई आहे, ती खूप भयानक आहे." अक्षताने हे बोलताच दाराशी उभी असलेली ती बाई विजेच्या वेगाने अक्षताने दाखवलेल्या खोलीकडे धावली आणि तिचा दरवाजा बंद करून घेतला. हे दृश्य पाहून आमच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारली. आम्हाला कळून चुकलं की इथे थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. संधी मिळताच आम्ही सर्वजण जीव वाचवून त्या गेस्ट हाऊसमधून बाहेर पळालो. आम्ही मागे वळून पाहिले तर ती बाई पुन्हा गेटवर प्रकट झाली होती आणि "थांबा, अजून जाऊ नका, थांबा" असे ओरडत होती. पण आम्ही कोणाचेही ऐकले नाही, मागे वळूनही पाहिले नाही. आम्ही फक्त धावत होतो त्या भयान जागेपासून दूर, खूप दूर. आम्ही धावत पळत मुख्य रस्त्यावर पोचलो. तिथे काही इतर गाड्या आणि बसेस दिसत होत्या. आम्ही त्यांना थांबवून मदत मागितली. एका बसमधील प्रवाशांनी आणि ड्रायव्हरने मदत केलीही. त्यांनी आमच्या कॉलेजच्या बसला धक्का मारला आणि काही वेळाच्या प्रयत्नानंतर ती बस सुरू झाली. त्यांनी सांगितले की इंजिन फक्त सीज झाले होते, त्यामुळे ती चालत नव्हती. आम्ही सर्वजण बसमध्ये चढलो आणि सुटकेचा निश्वास टाकत तिथून निघालो. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला एक लहानशी वस्ती दिसली, जिथे काही चहा नाश्त्याची हॉटेल्स होती. रोहित सरांनी सांगितले, "इथे नाश्ता करूया आणि मग कोल्हापूरकडे निघूया." आम्ही एका साध्या स्थानिक हॉटेलमध्ये थांबलो आणि नाश्ता केला. नाश्ता करताना आम्ही मुलं तिथल्या हॉटेल मालकांशी बोलताना रात्रीच्या त्या गेस्ट हाऊसबद्दल सांगितले. आम्ही तिथे थांबलो होतो. खूपच भयानक जागा आहे ती. हॉटेल मालकाने आमच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, "ते रस्त्यात येणारे गेस्ट हाऊसबद्दल बोलताय का?" आम्ही हो म्हणताच तो म्हणाला, "ते तर आजही शापित आहे. तिथे तर कित्येक वर्षापासून कोणीच गेलं नाही. तुम्ही तिथे कसे गेलात?" त्याला बंद आणि निर्जन होऊन जवळपास 20 ते 25 वर्ष झाली आहेत. तिथे कधीच कोणी जात नाही. आम्ही त्याला विचारले, "पण तिथे तर एक बाई होती, तिचे कुटुंबही होते." तेव्हा हॉटेल मालकाने एक धक्कादायक सत्य सांगितले. सुरुवातीला ते गेस्ट हाऊस खूप चांगला होता, पण मग तिथे एका कॉलेज ट्रिपवर आलेल्या 2 मुलींचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस केस झाली आणि तो गेस्ट हाऊस सील करण्यात आला होता. सील केल्यापासून आजपर्यंत तिथे कधीच कोणी गेले नाही. "मग तुम्ही तिथे कसे काय गेलात?" हॉटेल मालकाचे बोलणे ऐकून आम्ही सारेजण स्तब्ध झालो. आम्ही त्याला रात्री घडलेला एक प्रसंग सांगितला. हे ऐकून हॉटेल मालकाने सांगितले, "मग तर पोलिसांना कळवायला पाहिजे की तिथे असे कोण लोक आहेत जे सील केलेल्या जागेचा वापर करत आहेत." रोहित सरांनी लगेच पोलिसांना फोन करून तक्रार केली. जवळच पोलीस स्टेशन होते. पोलीसही लवकरच घटनास्थळी पोचले. रोहित सर त्यांच्यासोबत त्या जुनाट गेस्ट हाऊसवर पुन्हा गेले. पण तिथे पोचल्यावर त्यांना तो गेस्ट हाऊस कुलूपबंद दिसला. त्यावर एक खूप मोठे कुलूप होते आणि प्रवेश निषिद्ध असा बोर्ड लावलेला होता. आतून कोणतीही चाहूल नव्हती. पोलिसांना विश्वासच बसेना की इथे कोणी राहिले असेल. 1 तासानंतर रोहित सर परत आले आणि त्यांनी आम्हाला सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून आमच्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला. आम्ही समजू शकलो नाही की तिथे नक्की काय प्रकरण होते. ती कोणती शक्ती होती? ती बाई कोण होती? ती म्हातारी आणि तो भयानक माणूस कोण होते? त्यांनी आम्हाला आत घेतले. कदाचित ते तिथे असलेले काही भूतप्रेत असतील जे मानवी रूपात आले होते. आमचे नशीब बलबत्तर होतं आणि आम्ही संख्येत जास्त होतो. नाहीतर कदाचित जर 1-2 लोक असतो तर कधीही जिवंत परत आलो नसतो. ही होती आमच्या कॉलेज ट्रिपची एक भयानक कथा, जी आजही आठवली की आमच्या अंगावर सरसरून काटा येतो.
या जगात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. खूप लोक यांना खोट्या कथा किंवा किस्से समजतात, पण हे त्या लोकांच्या आयुष्यातील सत्य असते ज्यांनी ते अनुभवले असते. जेव्हाही तुम्ही कधी एखाद्या ट्रिपवर जाल तेव्हा योग्य ठिकाणी थांबा. दूरच्या निर्जन ठिकाणी जाताना रात्र काढण्यासाठी सुरक्षित ठिकाणाची खात्री करूनच जा, जेणेकरून रात्री अचानक अशा संकटात सापडणार नाही. तर मित्रांनो, ही होती आजची भयकथा. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच आणखी भयकथा ऐकायला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, काही रस्ते फक्त दिवसाच सुरक्षित असतात. रात्री त्या वाटांवरून एकट्याने प्रवास करण्याचं धाडस करू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊयात. पहिले म्हणजे पंडित गायकवाड, आंबे तालुका पेठहून, अनु आहिरे डोंबिवलीहून, संगीता ढोले शिरपूर धुळेहून, झमरू मोरे धुळेहून, शिवप्रसाद ताळपुसे नांदेडहून, हेमंत फडतरे कोरेगाव साताऱ्याहून, पंडित गायकवाड आंबे पेठहून, प्रज्वल धाईंजे माळशिरस सोलापूरहून, वंदना भुरे नांदेडहून, प्रशांत साठाळे असुर्डे चिपळूणहून, दुर्योधन जाधव ठाणेहून, प्रशांत जाधव गोरेगाव मुंबईहून, नजमुल शेख गोवंडी मुंबईहून, अनिरुद्ध कासारे मुक्काम पोस्ट घाटनांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीडहून, संतोष पाटील शहादा नंदुरबारहून, सुरेश जगताप लातूरहून, पंडित दुसाने पिंपळनेरहून, ज्योती सोलनकर महाड जिल्हा रायगडहून, दीपक दळवी वडगाव छत्रपती संभाजीनगरहून. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे सुमंत कोरेगावकर, अंकिता राऊत आणि शेवटी ॲपल 123. लवकरच भेटू एका नवीन थरारक कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.